कोकणातल्या रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर तालुक्यातल्या अंजनवेल गावात समुद्राच्या काठावर एक ऐतिहासिक किल्ला उभा आहे। एका बाजूला वशिष्ठी नदी, समोर दाभोळ बंदर आणि समुद्र मार्गावर लक्ष ठेवणारा हा किल्ला म्हणजे गोपाळगड किल्ला। हा किल्ला फक्त दगड मातीचा नाही तर महाराष्ट्राच्या इतिहासाचा, मराठ्यांच्या समुद्री सामर्थ्याचा आणि स्वराज्याच्या वारशाचा महत्त्वाचा साक्षीदार आहे। पण सध्या हा किल्ला त्याच्या इतिहासामुळे नाही तर एका वादामुळे चर्चेत आलाय। कारण काही पर्यटक किल्ल्यावर गेले असताना अयाज मनियार नावाच्या एका व्यक्तीने स्वतःला या किल्ल्याचा मालक असल्याचा दावा केलाय। सदर प्रॉपर्टी जी आहे ही आमची प्रायव्हेट मालकीची आहे, त्याच्यामुळे या प्रॉपर्टीला गेट लावून त्याच्या म्हणण्यानुसार हा किल्ला सरकारचा नाही, कुठल्याही संस्थेचा नाही तर त्याची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे। आणि यानंतर प्रश्न पुन्हा उभा राहिला, नेमका गोपाळगड किल्ला कोणाचा, सरकारचा की मनियार कुटुंबाचा? गोपाळगडचा इतिहास पाहिला तर हा किल्ला आदिलशाहीच्या काळात बांधला गेला असल्याचं सांगितलं जातं। पुढे 1660 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी दाभोळ मोहिमेदरम्यान हा किल्ला जिंकला आणि तो स्वराज्याचा एक भाग बनला। शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि राजाराम महाराजांच्या काळातही या किल्ल्याचं महत्त्व कायम राहिलं। नंतर 1699च्या आसपास हा किल्ला सिद्दी खैरात खानाने जिंकून घेतल्याचं सांगितलं जातं। यानंतर बराच काळ हा किल्ला सिद्धींच्या ताब्यात राहिला। पुढे तुळाजी अंग्रे यांनी हा किल्ला पुन्हा मराठ्यांच्या प्रभावाखाली आणला आणि नंतर हा किल्ला पेशवाईच्या नियंत्रणात गेला। म्हणजे गोपाळगड किल्ला हा साधा किल्ला नव्हता, तो दाभोळ बंदरावर नजर ठेवणारा, समुद्री संरक्षणासाठी महत्त्वाचा आणि स्वराज्याच्या इतिहासाशी जोडलेला किल्ला होता। पण आजच्या वादाची सुरुवात इतिहासातून नाही तर एका जमीन नोंदीतून झाली। इसवी सन 1872च्या जमीन सर्वेक्षणात गोपाळगडची नोंद किल्ला किंवा ऐतिहासिक वारसा म्हणून झाली नाही, त्याऐवजी या जागेची नोंद बॅरन लँड म्हणजेच ओसाड जमीन अशी करण्यात आली आणि ही चूक पुढे मोठ्या वादाचं कारण ठरली। 1960च्या दशकात हुसेन मनियार नावाच्या एका व्यक्तीने ही ओसाड जमीन विकत घेण्याची मागणी केली। यानंतर लिलाव झाला आणि गट क्रमांक 82 आणि 83 मधील जमीन त्यांनी विकत घेतल्याचं सांगितलं जातं। पण खरी अडचण इथेच होती। त्यानंतर हुसेन मनियार, त्यांचा मुलगा युनुस मनियार आणि पुढे अयाज मनियार या पिढ्यांनी या जागेवर दावा कायम ठेवला। नंतर या किल्ल्याच्या परिसरात मनियार कुटुंबाने आंब्याची लागवड सुरू केली। सिमरन मँगो फार्म नावाने आंब्याची शेती सुरू झाल्याचं सांगितलं जातं। इथेच पर्यटक आणि मनियार कुटुंब यांच्यात वाद सुरू झाले। पर्यटक हा किल्ला स्वराज्याचा वारसा म्हणून पाहायला येत होते, पण मनियार कुटुंबांचा दावा होता की आत आंब्याची झाडं आहेत, त्याचं नुकसान होऊ शकतं। दरम्यान किल्ल्याच्या आत असलेल्या काही विहिरी, समाधीस्थळं आणि जुने अवशेष सपाट केल्याचेही आरोप आहेत। किल्ल्याला लोखंडी गेट आणि कुलूप लावण्यात आल्याचंही सांगितलं जातं। म्हणून सामान्य लोकांना हा किल्ला पाहणं कठीण झालं। हा मुद्दा फक्त जमिनीचा नव्हता, हा महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारशाचा एक प्रश्न होता। यानंतर अंजनवेलमधील अक्षय पवार आणि दीपक वैद्य या तरुणांनी हा विषय उचलून धरला। गिरीमित्र फाउंडेशन, काही राजकीय कार्यकर्ते आणि इतिहासप्रेमींनीही या लढ्यात मदत केली। 2009 मध्ये ASI ने या किल्ल्यावर प्रोटेक्टेड मॉन्युमेंट म्हणून संरक्षित स्मारक असा बोर्ड लावल्याचं सांगितलं जातं। पण तरीही वाद संपला नाही, कारण एका बाजूला किल्ला संरक्षित स्मारक म्हणून ओळखला जात होता आणि दुसऱ्या बाजूला मनियार कुटुंबांकडे लिलावातून खरेदीचे कागद असल्याचा दावा होता। 2024 मध्ये हा वाद पुन्हा वाढला। मनियार कुटुंबियांनी किल्ल्याला कुलूप लावलं आणि पर्यटकांना प्रवेश नाकारल्याचा आरोप झाला। त्यानंतर महाराष्ट्र सरकार आणि ASI ने ही जागा ताब्यात घेण्याच्या दिशेने पावलं उचलल्याचं सांगितलं जातं। माहितीनुसार 2025च्या एप्रिलमध्ये ही जमीन सरकारच्या ताब्यात गेल्याचं सांगितलं जातं। गट क्रमांक 82 आणि 83च्या नोंदींमध्ये ही जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नावावर दिसते, मनियार कुटुंबियांच्या नावावर दिसत नाही असंही सांगितलं जातं। म्हणजे सध्याच्या माहितीनुसार गोपाळगड हा मनियार कुटुंबियाच्या ताब्यात नसून सरकारच्या नियंत्रणात आहे असं सांगितलं जातं। या प्रकरणात कोर्टाची बाजूही तितकीच महत्त्वाची आहे। मनियार कुटुंबाने हायकोर्टात रीट पिटिशन दाखल करून ही जमीन कायमस्वरूपी आपल्या नावावर करावी अशी मागणी केल्याचं सांगितलं जातं। पण न्यायालयाने हा दावा मात्र नाकारला। ही जमीन त्यांच्या नावावर होऊ शकत नाही असा निर्णय दिल्याचं सांगितलं जातं। मात्र आंब्याच्या बागेचं नुकसान भरपाई मुद्दा स्वतंत्रपणे विचारात घेण्याचे सांगितलं गेल्याचंही सांगितलं जातं। म्हणजे जमीन मालकीचा दावा मान्य नाही, पण आंब्यांच्या झाडांबाबत नुकसान भरपाईचा विषय प्रलंबित असू शकतो।
जर फक्त त्या नुकसान भरपाईमुळे वाद सुरू हो असेल तर प्रशासनाने तो विषय लवकर संपवणं गरजेचं आहे. आज खरी गरज आहे ती स्पष्टतेची. हा किल्ला नेमका कोणाच्या ताब्यात आहे, त्याचं संवर्धन नेमकं कोण करणार, पर्यटकांना प्रवेश कसा मिळणार आणि 1872च्या चुकीच्या नोंदीमुळे निर्माण झालेला हा वाद कायमचा कसा मिटणार, हे सरकारने लोकांसमोर स्पष्ट करायला हवं. आज प्रश्न एवढाच आहे, इतिहासाचा वारसा खासगी दाव्यांच्या भिंतीआड राहणार की जनतेसाठी पुन्हा खुला होणार. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महत्त्वाच्या विषयांसाठी पाहत रहा ऐका जरा.